नमस्कार माऊली, मी आज 7 तारीख आहे आणि 10 तारखेला विठ्ठल रुक्मिणी सोहळा म्हणजे आषाढी एकादशीचा कार्यक्रम आहे. तर मी रात्री इथं आलो आहे, दर्शन घेतला, मुखदर्शन घेतला आणि संत नामदेव पायरी, हे बघा आहे संत ज्ञानेश्वर सभामंडप बिल्डिंग. भरपूर गर्दी आहे आणि भरपूर बंदोबस्त आहे. इथं तुम्ही बघितलं तर एवढी गर्दी आहे का खूप म्हणजे खूपच गर्दी आहे. तरी पण दर्शनाचे आल्यास तुम्हाला मुखदर्शनाशिवाय उपाय नाही किंवा 1 ते 1.5 दिवस दर्शनाला लागेल. आणि माऊली 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 रामकृष्ण हरी. समोर कुंडलिकाचं मंदिर आहे आणि आम्ही होडीमध्ये विष्णुपदला जात आहोत. तुम्ही चंद्रभागेमध्ये आंघोळीकरता स्नानाकरता किती गर्दी झालेली आहे ती बघू शकता. रस्त्यावर इतकी वर्दळ आहे की तिथे रिक्षासुद्धा गोपाळपूरला जाऊ शकत नाही. म्हणून आम्ही होडीने गोपाळपूर येथे चाललेलो आहोत. समोर इस्कॉनचं मंदिर आहे. हरे राम हरे कृष्ण. रामकृष्ण हरी माऊली. बघा किती गर्दी आहे. तुम्ही पाहू शकता आता आपण नारद मुनीच्या मंदिरामध्ये आलेलो आहोत. नारद मुनी हे कधी पण इथे साक्षात आलेले होते त्या टायमाला. चेहरा बघ, दिसते का चेहरा? ते बघा, तुम्हाला आता दिसत नसेल चेहरा आतमध्ये नारद मुनी. हां, ते बघा, तुम्ही बघू शकता आतमध्ये नारद मुनीचं मंदिर आहे. हे विष्णुपदाला आलेलं होतं आपण. या होडीमधनं आपल्याला बघायला भेटतोय. आणि समोर बघू शकता विष्णुपद आहे. विष्णुपदाला पण गर्दी खूप आहे बघा. पुढे वरती गेल्यावर जनाईचा सूल आहे. जनाईच्या सुलाचं दर्शन घेऊन आपण पुढे गोपाळपूरला जाऊ शकतो. जय हरी. तुम्ही पाहू शकता आता आपण विष्णुपदला आलेलो आहोत. विष्णुपद मंदिर म्हणजे जिथे प्रत्यक्ष श्रीकृष्ण सवंगड्यांसोबत खेळत होते. गायीसोबत होते, त्यांचे गायीचे पिल्ले होते. त्यांच्यासोबत तुम्हाला मी आता त्याचे दर्शन घडवत आहे. तुम्ही आता बघू शकता विष्णुपद याला म्हणतात. ते खाली एका खडकावर तसे भगवंताचे समचरण उतरलेले आहेत. बासरी उतरलेली आहे. गायीची पावले उतरलेले आहेत. तुम्ही बघू शकता. भगवंताचे समचरण, बासरी, गायीची पावले, वासरांची पावले तसे उतरलेले आहेत. त्याला विष्णुपद असे म्हणतात. जय हरी, जय हरी, जय हरी. आपण आता गोपाळपूर येथे संत जनाबाईच्या याच्यात आलेलो आहोत. संत जनाबाईचा डेरा तुम्ही बघू शकता आवडतात इथे.
किती गर्दी आहे बघू शकता इथे पण. तुम्ही पाहू शकता आता गोपालकृष्ण श्री क्षेत्र गोपाळपूर गोपाळ मंदिर गोपालकृष्ण मंदिरामध्ये एवढी लाईन लागलेली आहे. लाईन पाहू शकता. जय श्री गोपालकृष्ण भगवान. आता लखुबाई मंदिर जवळ उभा आहे. समोर पण एवढा जोरदार पाऊस आहे. आज तारीख 9 दशमी. 15 वर्षानंतर मला वाटतं इथं हा जोरदार पाऊस सुरू झालेला आहे अशी इथली लोक सांगत आहेत. त्यांची परिस्थिती बघा. जे बांगड्याचा धंदा करतायत लखुबाई मंदिरात त्यांची परिस्थिती बघा काय आज चाललेली आहे. वर्षानंतर जोरदार पाऊस झालेला आहे. तुम्ही पाहू शकता. हे पंढरपूरमधील माऊलीचे विसाव्याचे ठिकाण आहे आणि आत्ता जिथे माऊलीचे प्रस्थान झालेले आहे तुम्ही पाहू शकता. भक्तजन तुम्ही पाहू शकता. आता माऊली इथे आलेले आहे. माऊलीच्या दर्शनासाठी किती गर्दी झालेली आहे बघा. ऐसे जरा ऐसे जरा नाही. माऊली आता विसाव्यासाठी इथे आलेली आहे आणि लोकांची भाविक भक्तांची खूप गर्दी झालेली आहे. तुम्ही पाहू शकता. वरून पाऊस पण पडत आहे जोरदार. माऊलीच्या पाठोपाठ तुम्ही आता बघू शकता छोटे
कदम माऊली आणि मोठे कदम माऊली यांच्या दर्शनासाठी खूप गर्दी झालेली, प्रचंड गर्दी झालेली आहे, तुम्ही बघू शकता. मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान, मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान, मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान, मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान, मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान. आज आषाढी एकादशीचा दिवस आणि तुम्ही चंद्रभागेमध्ये स्नान करणारे भाविक भक्तांची तुडुंब गर्दी भरलेली आहे, बघू शकता तुडुंब गर्दी. पांडुरंगी नाहले हो, पांडुरंगी नाहले हो, पांडुरंगी पूर्ण चंद्रभागेच्या काठावर भाविक भक्त आंघोळी करत सकाळी सकाळी स्नान करत आहेत. इकडे कुंडलिकाचं मंदिर तुम्हाला दिसत असेल. आणि पुढून दोन मुलं येत आहेत, बघू शकता. माझा एक धनंजय बेटा आणि ऋषी पाटील गोंडकोडे. खाली
चला कुंडली गवला हरविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. थांबतच नाही रे. बोल बोल काय बोल काय काय प्रतिक्रिया आहे तुझी वारीला आल्याबद्दल? रामकृष्ण हरी तरी बोल. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. चला. बघू शकता कोपरखड्याची दिंडी 188 नंबर प्रदक्षिणाला निघालेले आहे. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. माऊलीची पालखी तुम्ही बघू शकता. आम्ही प्रदक्षिणा घालत असताना समोर बघा सतीर आहे माऊलीची पालखी. माऊली 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 या दर्शन घेतात आपण माणसं. माऊली चप्पल काढा ना. दर्शन घ्या. माऊलीचं दर्शन झालं. माऊली माऊली माऊलीचं दर्शन घेताना कोपरखेडण्याची दिंडी. माऊलीला बघू शकता. दिल्लीचं दर्शन घेतलेलं आहे. मालवणमध्ये मंदिर समोर आहे.
रुपये. आषाढी एकादशी निमित्त चंद्रभागेच्या वालोटात रिंगत सुरू आहे. रिंगत मी रामेश्वर वेटा यूट्यूबला बोलत आहे. तुडुंब गर्दी झालेली आहे. तुम्ही पाहू शकता आषाढी एकादशीमध्ये 2022 समोर पुंडलिकाचं मंदिर दिसत आहे. पुढे दोन्ही पूल ओसंडून चाललेले भाविकांची गर्दी बघू शकता. भेटला